ग्रीष्म ऋतूतील वाढत्या उन्हापासून श्री विठुरायाला शीतलता मिळावी यासाठी दरवर्षी चैत्र पाडव्यापासून मृग नक्षत्राने पावसाळ्याची सुरुवात होईपर्यंत दररोज दुपारी चंदनवटी पूजेची परंपरा आहे। त्यानुसार यंदाच्या या पूजेला दिनांक 9 एप्रिलपासून सुरुवात करण्यात आली होती। या पूजेची सांगता दिनांक 9 जून रोजी करण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी दिली। श्री विठ्ठलाला उन्हाचा त्रास होऊ नये, त्याची तीव्रता कमी व्हावी, थंडावा मिळावा या भावनेतून ही पूजा केली जाते। विठुरायाप्रमाणेच रुक्मिणी मातेला देखील या पद्धतीने चंदनवटी लावण्यात येते। श्री विठ्ठलाच्या चंदनवटी पूजेसाठी 21,000 व रुक्मिणी मातेच्या पूजेसाठी 9,000 इतके देणगी मूल्य आकारण्यात येते। श्रींच्या गर्भगृहातील संवर्धनाचे काम सुरू असल्याने दिनांक 15 मार्च ते 1 जून पर्यंत पदस्पर्श दर्शन बंद करून पहाटे 5 ते सकाळी 11 पर्यंत मुखदर्शन भाविकांना उपलब्ध करून देण्यात येत होते। त्यामुळे या कालावधीतील पूजा भाविकांना उपलब्ध करून न देता मंदिर समितीमार्फत करण्यात आल्या होत्या। दिनांक 2 जून रोजी पदस्पर्श दर्शन सुरू झाल्यानंतर भाविकांना चंदनवटी पूजा उपलब्ध करून देण्यात आल्या। त्यामध्ये विठ्ठलाकडे 18 व रुक्मिणी मातेकडे 12 भाविकांना पूजेचा लाभ मिळाला असून यामधून मंदिर समितीला 4,86,000 एवढं उत्पन्न मिळाले। आज मंदिर समितीच्या वतीने श्रींची चंदनवटी पूजा करून या पूजेची सांगता करण्यात आली। यावेळी मंदिर समितीच्या सदस्या शकुंतला नडगिरे व हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर तसेच विभाग प्रमुख संजय कोकिळ उपस्थित होते। याशिवाय चंदनवटीच्या सांगतानिमित्त श्री संत तुकाराम भवन येथील अन्नक्षेत्रामध्ये विशेष भोजन व्यवस्था करण्यात आली होती। या विशेष भोजनाचा सुमारे 2,000 ते 2,200 भाविकांनी लाभ घेतला असल्याची माहिती मंदिर समितीकडून मिळते।